मनमाड स्टेशन जवळ अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर एरिया आहे. सेंटरला आमचं घर आहे. रात्री 7 नंतर तिथे ओट्यावर जाऊन बसायची पण कोणी हिंमत नाही करू शकत. तिथे आईचं जेव्हा देहांत झालं 2011 मध्ये, अचानक रात्री 2-2:15च्या वेळेला सर्व घरभर घुंगरांचा चालायचा पळायचा आवाज यायला लागला. माझी आई मोठ्या मोठ्या पट्ट्या घालायची. सगळे जेव्हा एकत्र होऊन पाहतोय आम्ही, तर आम्ही खाली आलो की पट्ट्यांचा आवाज वरती जायचा घुंगरांचा, आम्ही वरती गेलो की घुंगरांचा आवाज खाली यायचा. सो मला माझ्या आईने साक्षात येऊन सांगितलं, काशी ही सनातनामध्ये कुठेही पृथ्वीवर नाही असा उल्लेख आहे. जो मृत्यूला कवटाळतो त्याला स्वयं भगवान शिवशंकर कैलासवासी घेऊन जातात. 7 नंतर लोक स्मशानात जायला घाबरतात, तेव्हा सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह एनर्जी स्मशानातच असते. अच्छा. अघोरी भयंकर एकदम तशा रूपात असतात, त्यांच्या पूर्ण अंगाला त्यांनी राख लावलेली असते. तर ते कोण आहेत? जेव्हा तुम्ही साधना करणार असाल तेव्हा तुम्हाला फक्त साधना आणि तल्लीनता पाहिजे असेल. ती शांतता आणि ती तल्लीनता फक्त गांजामुळेच मिळू शकते. बाप रे. मीही ते मानते, कारण खूप सारे साधू संत आहेत जळालेलं प्रेत खातात आणि ते स्मशानामध्ये बसून करतात, कारण ते मान्य करतात की आमचा देव स्मशानात राहतो. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पंकजच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो खूप स्पेशल असणार आहे, कारण आज आपण पॉडकास्ट करतोय श्री श्री 1008 महामंडलेश्वर डॉक्टर स्वामी शिवलक्ष्मी नंदगिरी, ज्यांना तुम्ही आई साहेब म्हणूनही ओळखता. आणि ह्याच्या आधी तुम्ही त्यांना बऱ्याच पॉडकास्टवर पाहिलं असेल. आणि ह्याचं म्हणजे बोलायला गेलो तर काल मी जेव्हा जेवताना माझ्या आईशी आई बाबांशी बोलत होतं की उद्या ह्यांच्याबरोबर पॉडकास्ट आहे. तर माझ्यापेक्षा म्हणजे आई जास्त एक्सायटेड होती, कारण ती तुम्हाला नेहमीच यूट्यूबवर वगैरे बघत असते आणि ते बोलत होते त्यांना हे प्रश्न विचार ते प्रश्न विचार. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे आजच्या पॉडकास्टसाठी. कसे आहात तुम्ही? जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. खूप छान वाटतंय. आणि खरंच नाव जरी भंकस असलं तरी रिअलिस्टिक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न खूप छान पद्धतीने चाललाय आणि त्यामुळेच ही ओढ मला इथपर्यंत घेऊन आली. मी मजेत आहे आणि मला असं वाटतं की आज आपले प्रेक्षक पण मजेत असतील, पण थोडेसे घाबरतील आणि थोडेसे बिथरतील, कदाचित डोळ्यातनं अश्रूही येतील, कारण आज आपण भंकसमध्ये तशा भंकस गोष्टी सांगणार आहोत आणि भयंकर गोष्टी सांगणार आहोतच. सर्वात मला हे आठवते की मी तुम्हाला पहिल्यांदा मला वाटतं बीबीसीच्या एका इंटरव्ह्यू मध्ये पाहिलं होतं आणि किंवा लोकमतच्या कसं न्यूज चॅनलवरच पाहिलं होतं. आणि त्यावेळी मला वाटतं मी 9वीत किंवा 10वीत असेल, शाळेतून आलेलो आणि बाबांनी न्यूज चॅनल तेव्हा तुमचा, आणि तेव्हा ती तुमची गोष्ट आम्ही ऐकली होती ती खूप जास्त इन्स्पायरिंग होती. म्हणजे कोणालाही, ज्या आपण समाजात राहतो, ज्यात आपण बोलतात की 4 लोक काय म्हणतील किंवा आपल्याला गप्प राहिलं पाहिजे, आपल्या लोकांच्या अनुसार जगलं पाहिजे, त्यात तुम्हाला जे वाटतंय, तुम्ही जसं अनुभवलंय किंवा त्याला एक तुम्ही फाईट केलं त्या सिच्युएशनला, तर खरोखर खूप जास्त इन्स्पायरिंग होती. तर थँक्यू सो मच. त्याच्याने खूप लोकांना प्रेरणा मिळाली त्यांचे आवाज उचलायला. आणि आपण आजच्या गोष्टींना सुरुवात करून आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे पुढे जाऊन येणार आहोत. आपण आपला जो जॉनरा आहे हॉरर, त्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. तुम्हाला काय वाटतं, भूत किंवा हे भूत पिशाचे खरोखर असतं? बरं, रिक्की देव असतो? देव असतो, मग भूत पण असेल की. बरोबर ना? एक बलाढ्य राष्ट्र आहे अमेरिका, आणि तिथे भूतांचा विमा निघतो, माहिती ना? भूतांचा विमा? सर्च ऑन गुगल. भूतांचा, आत्म्यांचा विमा निघतो. म्हणजे आत्मा आहे, आत्माच भूत बनतो. आपण सनातनातून खूप साऱ्या गोष्टी शिकलोय, पण आजकाल काय झालंय, लोकांना विज्ञान म्हणजे खूप काही वाटतं, पण लोक हे विसरतात की सनातनापासूनच विज्ञान आलंय. धन्वंतरी सनातनापासून आले आणि तेच आत्ता आपण त्यांना डॉक्टर्स म्हणतो. पण ज्यावेळी तुम्ही हवा आहे परंतु ती दिसत नाही, तरीही तिच्यावर आपण विश्वास ठेवतो. तशाच पद्धतीने परमेश्वर ही एक शक्ती आहे, हे सर्वांनी मान्य केलंय. जर पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत तर तिथे निगेटिव्ह एनर्जीज पण आहेत, आणि हे सायन्सने पण मान्य केलंय. बिकॉज लोक, तू बघितलं असेल की बऱ्याच वेळेला पॅरामीटर्स असतात पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजसाठी, ज्या पॅरामीटर्सचा उपयोग केला जातो. तर बऱ्याच ठिकाणी सायंटिस्टनी या सगळ्या गोष्टी नोटीस केल्या आहेत.
आणि अंधश्रद्धा म्हणून नाही, पण सायन्स म्हणून या सगळ्या गोष्टींचा खूप वेळेला उलगडा झालाय की येस, की तिथे निगेटिव्ह एनर्जीज पण आहेत आणि पॉझिटिव्ह एनर्जीजच्या बाबतीत तर सर्वांना माहितीच आहे. सो येस, मी मानते की भूत असतात. बरोबर. कारण जसं तुम्ही म्हटलं ना सायन्सच्या हिशोबाने की एनर्जी कधी जात नाही, कधी नष्ट होत नाही. ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाते. येस, कन्वर्ट होते. हां, तर आपण जर हे आयुष्य जगतोय, तर ही एनर्जी आहे, तर ते कुठेतरी जात असेल. तर ह्याच्यात आपण बघायला गेलो तर आपल्या इकडे खूप त्याला अंधश्रद्धा म्हणून दाबलं जातं. पण आपण जेव्हा वेस्टमध्ये, US मध्ये वगैरे जातो, तिकडे ह्याचा अभ्यास केला जातो. येस, आणि ह्याचे स्पेशली वेगवेगळे सायंटिस्ट वगैरे ह्याचा खूप अभ्यास करतात. आपल्याकडे पण सायंटिस्ट आहेत की. आता जसं मी दशमहाविद्या आणि तंत्रसाधनांमध्ये डॉक्टरेट केली, म्हणजे मी संशोधन केलं. संशोधन करणं म्हणजेच त्या गोष्टींचा उलगडा करणं किंवा डीपली जाऊन त्या गोष्टींबद्दल माहिती आहे. सेम ते तिकडे काय करताय, आत्मकाचेतून कसा बाहेर जातो, काच तडकते का, ते सगळं रेकॉर्ड करतात. सो इथे आपण खरंच तंत्र होते का सनातनामध्ये, खरंच देवांच्या शक्ती होतात का, खरंच सनातन आहे का, खरंच यंत्र तंत्र मंत्र या गोष्टींचा वशीकरणाचा काही प्रभाव आहे का, याचं संशोधन हे आपले तांत्रिक लोक करतात. हे एका प्रकारचे सायंटिस्टच. बरोबर, अगदी बरोबर. मला आहे ना इथून सुरुवात करायची होती की तुम्ही असं काही पर्सनल हॉरर एक्सपिरियन्स अनुभवले? हो, माझ्या आईच्या बाबतीत. बरं. म्हणजे सुरुवात घरापासूनच आहे. आजही मी बऱ्याच ठिकाणी सांगतेही आणि माझ्या आईला जाऊन 15 वर्ष झाली. पण आजही 15 वर्षात 15 वेळा माझ्या आईला पाहिलं असेल. घरामध्ये माझा लहान भाऊ, त्याच्यापेक्षा एक लहान, म्हणजे 2 भाऊ आणि मी, असं आम्ही एका घरात राहिलो. एक भोतिया टाईपमध्ये घर होतं आमचं, म्हणजे व्हाईट कलरचा बंगला मोठा, आणि घरामध्ये एक 7-8 रूम आणि मोठा हॉल, गुंठाभर हॉल बनवलेला, आणि खूप उंच असा हॉल. आणि त्या घरामध्ये जर छोटीशी पिन पडली तरी आवाज येणारी अशी ती वास्तू आहे. तिथे आईचं जेव्हा देहांत झालं 2011 संक्रांतीच्या दिवशी पहाटे, त्यानंतर एक वर्षभरातच सगळ्यात लहान भाऊ होता, त्या सगळ्यात लहान भावाचं लग्न करून दिलं गेलं, जी आईची इच्छा होती, आणि त्या इच्छेप्रमाणे ती लग्न करून दिलं. जेव्हा त्याची मिसेस प्रेग्नेंट होती, एक लग्नाच्या 6 महिन्यानंतर ती प्रेग्नेंट होती, आणि त्यावेळी अचानक रात्री संपूर्ण अंधार आहे, सर्व आपापले झोपलेले आहेत आणि सर्वजण झोपेमध्ये आपल्या स्वप्नांमध्ये होते. पण अचानक एक दरवाजा वाजतो, प्रॉपर नॉक होतं. कुणालाच ऐकू येत नाही, पण माझी जी भाऊजाई आहे जयश्री, लहान भावाची बायको, तिला ते ऐकू येतं. ती उठते, मेन डोअर ओपन करते, तिला आई वडील दिसतात आणि आई वडील तिला सांगतात की आम्हाला भूक लागली आहे. तिच्या डोक्यातच नाहीये ही गोष्ट, बिकॉज तो त्यावेळेसचा जो एनर्जी फॅक्ट असतो ना, तो एक वेगळा असतो. किचनमध्ये जाते, किचनमध्ये डब्बा काढते पिठाचा, थाळी घेते, त्यामध्ये तांब्यावरून पाणी घेते आणि पीठ मळायला सुरुवात करणार असते. किचनच्या अगदी वरच्या बाजूला माझा बेडरूम, आणि भांड्यांचा आवाज येतोय. तर तो आवाज मला आला, कारण भांड्यांचा आवाज येतोय घरामध्ये. मला असं वाटलं की त्यावेळेला बरेच चोर वगैरे सुटलेले होते, तर मला असं वाटलं की आपल्या घरात कोणी घुसलं असेल, आपण घरामध्ये एवढी माणसं आहोत आणि अचानक कोणी किचनच्या डोअरने तर नाही एंट्री केली, कारण मला भांड्यांचा आवाज येतोय. म्हणून मी दबकतच खाली आले. आल्यानंतर मला मेन डोअर ओपन दिसला म्हटल्यानंतर मी अजून थोडी घाबरली. म्हणजे आत्ता पण अंगावर काटा आला माझ्या, की तो क्षण माझ्यासाठी एवढा भयंकर होता की घरात कोणीतरी सावली तर किचनमध्ये दिसते आहे, भांड्यांचा आवाज पण येतो आहे. इट मीन्स माझ्या मनात भूत नाही, पण माझ्या मनात चोर. मी तिथे जाऊन जेव्हा बघते की कोणीतरी लेडीज तिथे काहीतरी करते, आणि मी लाईट चालू करते, तर ती पीठ काढते आणि पाणी घेणार असते. तर मी तिला जाऊन स्पर्श करते आणि तिला विचारते तू काय करते, तर ती सांगते मम्मी पप्पांसाठी जेवण बनवते. मी तिला विचारते कोणाच्या, तर ती म्हणते तुमच्या. लिटरली मी शॉक होते. तिचे मम्मी पप्पा शिर्डीला असतात, ते एवढ्या रात्री 3 वाजता येणं शक्य नाहीये. 2 ते 3च्या टायमिंगमध्ये कोण एवढ्या रात्री येऊन जेवण नाही मागणं. तिला मी पुन्हा जोरात हलवते आणि विचारते जयश्री कोणासाठी जेवण बनवते, तर ती सांगते अहो तुमच्या मम्मी पप्पांसाठी. आणि मी तिला फोटो दाखवते समोर आई वडिलांचा, आणि ती जोरात किंचाळून शांत होते, आणि तिला बेडरूममध्ये घेऊन गेलं जातं. तर ती माझ्या आई वडिलांना प्रत्यक्ष पाहते, त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला घेते. प्रेग्नेंट आहे ती. बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की प्रेग्नेंट लेडीजला त्यांच्या राशीनुसार, आता बघा तिचं नाव जयश्री आणि माझ्या आईचं नाव जिजाबाई.
अगेन म्हणजे ती घरातली सून आहे, तिचं नाव जयश्री आहे. आणि तुम्ही आता बघा, थोडी थोडी माझ्या आईसारखी चेहऱ्यांची छटा आहे तिची, माझ्या लहान्या भाऊजाईची. सो आम्ही आत्ता पण तिला पाहिलं की आम्हाला थोडा फील, माझी आई जेव्हा नवीन नवीन लग्न केलं होतं तेव्हा अशी दिसायची म्हणून आईच्या जुन्या फोटोंप्रमाणे. सो ती त्या दिवसापासून जी आजारी पडली होती, लिटरली ती प्रेग्नेन्सीपर्यंत खूप आजारी होती. म्हणजे आम्हाला तिला खूप ठिकाणी घेऊन फिरावं लागलं होतं, पण ती सहनच नाही करायची. म्हणजे तिला ती भीती तिच्या मनात बसली. शेवटी तिने काय केलं, जेव्हा डिलिव्हरीला गेली त्यानंतर ती पुन्हा त्या घरात आलीच नाही. आता ते मुंबईला शिफ्ट झाले. बरं, तेवढा एक किस्सा झाला असेल तर गोष्ट वेगळी आहे ना. घरामध्ये सर्वजण आहेत. तिच्या हा जो इन्सिडेंट झाला त्या इन्सिडेंट नंतरच्या परत काही 15-20 दिवस, महिन्याभरानंतर अमावस्या होती आणि त्या दिवशी घरामध्ये सर्वांना अचानक आकस्मित रात्री 2-2:15च्या वेळेला सर्व घरभर घुंगरांचा चालायचा पळायचा आवाज यायला लागला. माझी आई मोठ्या मोठ्या पट्ट्या घालायची, त्याला घुंगरं असायची, बोलके घुंगरं म्हणतात त्याला. आणि ते बोलके घुंगरं घरभर वाजत होते. खाली त्यांना वाटत होतं की वरती आवाज येतोय, मला वाटत होते की खाली आवाज येतोय. पण मला हे माहिती की ह्या दोन्ही मॉडर्न आणि ह्या दोघींच्या पायात एवढ्या मोठ्या पट्ट्या असणं शक्य नाहीये. सो त्याच्यामुळे जेव्हा सर्वजण खालची माणसं वर येऊन बघताय आणि मी वरतून खाली येऊन बघते, पट्ट्यांचा आवाज कुठून येतोय. सगळे जेव्हा एकत्र होऊन पाहतोय आम्ही, तर आम्ही खाली आलो की पट्ट्यांचा आवाज वरती जायचा घुंगरांचा, आम्ही वरती गेलो की घुंगरांचा आवाज खाली यायचा. ती तर माझी सगळ्यात लहानी भाऊजी म्हणजे अक्षरशः रडायलाच लागली. घरात कोणीतरी आहे, घरात कोणीतरी आहे अशीच हे करायची आणि तू खूप वेळेसारखी रडायला लागली होती. आम्ही तेवढ्या रात्री मामांना फोन केला, मामांना बोलवलं. मामांनी संपूर्ण घर सर्च केलं. जिकडे जिकडे मामा जायचे तिकडे तिकडे घुंगरांचा आवाज जायचा. बरं, कोणाच्या खिशात असतील, चिमणी असेल किंवा घुंगरू कुठून आलं असेल, पडलं असेल. मी डान्सर असल्यामुळे माझ्या घरात घुंगरं होती, तर ते घुंगरांचा आवाज वेगळा असतो. हा पट्ट्यांचा, बोलक्या घुंगरांचा आवाज होता आणि तो आवाज घरात सगळ्यांना येत होता. एका माणसाला नाही, घरात असलेल्या 5ही माणसांना येत होता. प्लस आता मामा 6वे आले होते, त्यांनाही तो आवाज येत होता. ते जिकडे जाणार तिकडे घुंगरं वाजत होते. तेव्हा माझ्या मामांनी सांगितलं की तुमच्या आईचा तुमच्यात आणि या घरात खूप जीव होता आणि दॅट्स वाय ती अजूनही घरात आहे, आत्ताही आहे. याचं खूप मोठं जिवंत उदाहरण म्हणजे जेव्हा जेव्हा त्या घराचा व्यवहार किंवा त्या घराशी रिलेटेड कुठली गोष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला तर माझ्या आईने खूप मोठा फटका दिला. या फटक्यामुळे माझी 2 नंबरच्या भावाची मिसेस कोजागिरीच्या दिवशी तिने घरामध्ये स्पष्टपणे माझ्या आईला पाहिलं. जागेवर तिला माहीत नाही काय असा झटका आला की ती पॅरालाइज झाल्यासारखी पडली. कोजागिरीला जी पडली ती लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येच्या दिवशी ती शांत झाली. आणि सगळेजण आजूबाजूचे लोक सांगतात की तिने शेवटपर्यंत इशारा करत राहिली. जेव्हा जेव्हा तिला हे वाटत होतं की ती माझ्या आईच्या फोटोकडे इशारा करत होती की मी त्यांना पाहिलं, मम्मी मम्मी म्हणून ती इशारा करत, ती शांत झाली. आजही भावाला घरामध्ये माझी आई तर दिसतेच दिसते, परंतु आता त्याची बायको पण दिसते. बाप रे. सगळ्यांना सांगतो, मनमाडमध्ये तुम्ही कधीही स्टेशनजवळ, मनमाड स्टेशनजवळ अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर भारतनगर म्हणून एरिया आहे, त्याच्या शेजारीच श्रावस्तीनगर आणि भारतनगरच्या सेंटरला आमचं घर आहे. आणि आजही त्याला भूतिया बंगला म्हणून सगळेजण पाहतात. रात्री 7 नंतर तिथे ओट्यावर जाऊन बसायची पण कोणी हिंमत नाही करू शकत, कारण की संपूर्ण लाईट्स बंद असो चालू असो तुम्हाला त्या घरात सावल्या दिसतात, तुम्हाला त्या घरामध्ये कोणीतरी चालण्याचा आवाज येतो. आणि आजही त्या घराच्या विक्रीशी कोणी जर काही प्रयत्न केला तर त्याला मोठा फटका बसतो. आणि हे फटके भावाने तर घेऊन झालाच, कारण ती जाण्यामागे मोठं कारण होतं की आईचा जीव त्या घरात होता, मुलांमध्ये होता. पण माझा हा 3 नंबरचा जो भाऊ होता विकास, त्याला नेहमी वाटायचं की हे घर विकून आपण कुठेतरी मुंबई पुणे वगैरे शिफ्ट व्हावं. एवढ्या मोठ्या घरात 3ही फॅमिलीज आपण एकत्र राहणे, ते दोघांच्या फॅमिलीज, मी सगळं असं एकत्र राहणं. आता त्यांना लेकरं बाळं होती, सगळे एकत्र राहणं थोडंसं त्यांना कंजेस्टेड सारखं वाटणार होतं. घर खूप मोठं होतं, तिथे 10 फॅमिली राहू शकतात आजही. पण एक मॉडर्न असताना मुंबईची बायको आणि थोडंसं मग ते जीन्स टी शर्ट्स वगैरेचे लुक्स आणि रात्री त्या नाईटीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथे शक्य नव्हत्या.
आणि शिंदे फॅमिलीतल्या सुना तसं राहणं तिथे योग्य नव्हतं. म्हणून त्यांना नेहमी वाटायचं की आपण कुठेतरी वेगळीकडे जावं. म्हणून माझ्याकडनं तर असा एक प्रसंग माझ्यासोबत घडवला की त्यावेळी मी ते हक्क सोड लिहून दिलं त्या घराचं. मी सांगितलं हक्क सोड तुला लिहून देते, परंतु मी घर विकू नका. सेम सगळ्यात लहान भाऊ होता, त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलाला अक्षरशः या विकासने किडनॅप केलं. यांना डांबून ठेवलं बायको मुलाला, आणि त्या विकासने कुणाला धमकी दिली की तू जर घर नावावर नाही केलं तर तुला तुझी बायको पोरं परत दिसणार नाहीत. अशा पद्धतीने त्याने ते केलं आणि त्या लहान्या कुणालकडनं सुद्धा जबरदस्तीने घर नावावर करून घेतलं. आणि बहीण तर लांब राहते. सो या विकासने त्याच्या बायकोने प्लॅनिंग केला की हे घर विकायचं आणि मुंबईला जाऊन राहायचं, असा प्लॅनिंग केला. आणि 15 दिवसामध्ये कोजागिरीला माझी आई साक्षात तिला दिसली आणि माझ्या आईने हा फटका दिला. याच्यापेक्षा मोठं रहस्यमय मला काही वाटत नाही, कारण ज्याने ज्याने आत्तापर्यंत घर विकायचा विचार केला त्याच्यासोबत ह्या घटना घडल्या. सो आम्ही तरी विचार नाही करत, पण ती गेल्यानंतर सगळेजण घाबरून होते. तरीही विकास या प्रयत्नात असतो की घर विकावं, घर विकावं, घर विकावं. आज एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचा वारसदार एकटाच आहे, कारण सगळ्यांनी ज्याचे त्याचे हक्क सोडून दिले. कारण आम्हाला आमच्या आईवडिलांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीपेक्षा जास्त पैसा नाही वाटला कधी. सो आम्ही सहज सोडून दिलं. पण आज घरामध्ये एका भाकरीला पीठ किंवा चम्मचभर तेल सुद्धा नाहीये, अशी परिस्थिती माझ्या आईने केली. मग कशावरून हा प्रश्न सार्थकीने लागत की या जगात भूत असतात. मी भूत नाही म्हणत, पण पवित्र आत्मे पण असतात. आणि कितीही मोठा तांत्रिक आणला, कितीही मोठा मांत्रिक आणला किंवा कितीही मोठा बाबा आणला तरी माझ्या आईला त्या घरातून काढणं शक्य नाही, कारण ती स्वतः एक शिवभक्त होती, एक देवी भक्त होती. शाक्त भैरव भक्तांपैकी एक होती माझी आई. आणि त्यामुळे तिला तिथून बाजूला करणं ते कधी शक्य झालं नाही. मी जर तंत्र साधनेमध्ये या सगळ्या गोष्टी केल्या तर मी पण प्रयत्न करून पाहिला असेल ना, पण माझ्या आईने सांगितलं होतं की काहीही झालं तरी मी या घरातून जाणार नाही, कारण तिची शेवटची इच्छा होती की माझ्याच घरासमोर माझ्या शरीराची समाधी करावी. परंतु तसं केलं गेलं नाही आणि तिने हे केलं. आणि वडिलांनी ठरवलं होतं की आई गेली की बंगला विकायचा आणि यांची त्यांची सोय करायची. पण आईच्या 13व्या दिवशी आई माझी वडिलांना पण घेऊन गेली. बाप रे, 13व्या दिवशी. हो. आणि काही वर्षात 13व्या वर्षी भाऊ जायला. हे खूप अंकांचा पण विचार केला तर खूप रहस्यमय आहे. खूप जण मला सगळेजण म्हणतात की तुम्ही एवढं बघता, सगळीकडे जाता, तुम्ही एवढं म्हणतात लोक स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी आहात, तर तुम्ही हे करा. बघा, तुम्ही त्या घरामध्ये मी जेव्हा जेव्हा जाते तेव्हा एक वेगळं चैतन्य असतं. आणि मी आता तर त्या घरी जाणं 2 वर्षापासून सोडून दिलंय. म्हणजे तिच्या डेथ नंतर मला जेव्हा ते घरामध्ये जाणवलं की यांचं इंटेन्शन काय होतं, सो मला माझ्या आईने शेवटचं तेच वाक्य सांगितलंय की जो हे घर विकायचा प्रयत्न करेल मी त्याला बर्बाद करून टाकेल. आणि आजही मी लिटरली की जी मी स्वतः माझ्या आईला समोर पाहिलं आणि माझ्या आईने मला हे सांगितल्यापासून मी कानाला खडा लावला. ते घर आई तसंच पडू दे, तुझ्यासाठी राहू दे, पण आम्ही त्या घराकडे वर डोळे करूनही पाहणार नाही. पण आम्हाला एवढं सामर्थ्य दे की आम्ही तसं दुसरं बांधू शकू, तसं घेऊ शकू. आणि तिने तेवढं सामर्थ्य दिलं. आज 4 शहरात स्वतःची 4 घरं असणं म्हणजे ती 4 शहराशिवाय वेगळी गोष्ट आहे. कारण खूपदा असं होतं ना की जे आपला माणूस तर निघून जातो, पण त्याचा तिकडे जीव अडकलेला असतो. आणि काही काही गोष्टी जे त्याच्या मनानुसार होत नाही तर ते मुक्ती देत नाही त्याला. आणि मग ते गेल्यानंतरही ते चुकीच्या गोष्टी होत राहतात. मे बी ते सहन नसेल झालं त्यांना, जसे तुम्ही बोललात की ते शिवभक्त होते. आणि तिच्या मुक्तीचा खूप जणांनी मी जे माझे गुरु आहेत बडे अघोरी बाबा, मी त्यांनाही ही गोष्ट सांगून पाहिली की असं असं आहे, माझ्या आईच्या आत्म्याला कधी मोक्ष नाही मिळणार का. तर त्यांनी सांगितलं तिची शेवटची इच्छा काय आहे की माझ्या 4ही लेकरांनी एका घरात, हे घर त्यांच्यासाठी बांधलं होतं ना, प्रत्येकाचे 4 वेगळे रूम, किचन्स आहे, वरती किचन आहे, रूम्स आहे, खाली किचन आहे, रूम्स आहे. 4ही परिवार एकत्र या घरात नांदू शकतात. ते 4 जण या छताखाली आले ना, त्या दिवशी मला मोक्ष मिळेल. परंतु हे कधीच शक्य नाही, कारण हे 4 डोके 4 बाजूला गेले की ते पुन्हा एकत्र येणं शक्य नाहीये. त्यामुळे मला हे माहिती आहे खूप चांगलं की तिला मोक्ष मिळणं पण शक्य नाही. पिंडदान केलं मी पिशाच्य मोचन घाटावर जाऊन तिच्या नावाचं, पण तरीही तेव्हाही मला तिने साक्षात येऊन सांगितलं की तू कितीही प्रयत्न कर,
माझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी जाणार नाही. बापरे. पण आज त्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. हो, मी एक पॉडकास्ट केला की तो पॉडकास्ट केला, त्यामध्ये मी आईच्या बाबतीमध्ये सगळं सांगितलं. जेव्हा मी रडले, कुणीही आपल्या आईबद्दल जेव्हा सांगतं ना तेव्हा त्यांना रडायला येतं. तर माझी आई, मी जेव्हा गावी गेले होते त्या पॉडकास्ट नंतर, तर माझी आई साक्षात मला दिसली आणि माझी आई साक्षात मला तेव्हा म्हणाली की रडून बोलशील ना तर मी तुला परत दिसणार नाही बरं का. तू सत्य सांगतोय ना, मग तुला सत्य बोलावं लागेल. म्हणून मी बऱ्याच वेळेला रडणं पण इग्नोर करते. आता मला खूप भरून आलंय की एवढं भयंकर घडतंय, आपण सगळं बघतोय पण आपण काहीच करू शकत नाही. बट आपण कितीही प्रयत्न केला तरी त्या 4 डोक्यांना एकत्र आणणं शक्य नाही, कारण प्रत्येक आपापल्या स्वार्थामध्ये गुंतलेला आहे. सो इट्स व्हेरी रहस्यमयी आणि कॉम्प्लिकेटेड घटना आणि तेवढंच भीतीदायक पण. अजूनही त्या घरात कोणीही एकटं रात्रीचं झोपू शकत नाही. बापरे. मित्रांनो, सॉरी डिस्टर्ब करण्यासाठी, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील, तुमच्याकडे, तुमच्या आई वडिलांकडे, आजी आजोबांकडे, भावंडांकडे, कोणाकडेही अशा गोष्टी असतील ज्याला येऊन आपल्या पॉडकास्टवर शेअर करायचं आहे, तर तुम्ही येऊ शकता. आपल्या डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, ते तुम्ही भरा किंवा आपल्याला DM करू शकता इंस्टाग्रामवर किंवा मेल करू शकता. आणि जर तुमच्या गोष्टी एक नंबर असतील, जे मला माहिती असतीलच, तर आपण सोबत एक पॉडकास्ट करू. आणि मला माहिती आहे खूप लोकांची आजी आजोबा वगैरे आपले गावी राहतात, तर टेन्शन काय यार, आपण तिथे जाऊन पॉडकास्ट करू. तर खूप एक्सायटेड आहे मी हे ट्रॅव्हल पॉडकास्ट करायला किंवा इथे येऊन पॉडकास्ट करायला, गोष्टी ऐकायला तुमच्याकडून, तुमच्या घरातल्यांकडून. तो फॉर्म भरा आणि आपण प्रत्यक्ष भेटून बोलू. आता पॉडकास्ट कंटिन्यू करा. मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता, ते म्हणजे मी बघितलं तुम्हाला हरिश्चंद्र जे घाट आहे, मणिकर्णी घाट, तिकडे तुम्हाला एक विचित्र असा अनुभव आला होता. त्याला आपण पॅरानॉर्मल म्हणू शकतो किंवा काहीतरी. ते काय होतं, मला ते ऐकायला मी आवडेल. काशीला गेले होते सगळ्यात पहिल्यांदा. म्हणजे मला काशीला आतापर्यंत 3-4 खूप वेळा अनुभव आलेत, पण सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आई गेल्यानंतर जेव्हा मी घर सोडून निघून गेले होते ह्या सगळ्या वादांमुळे, तेव्हा मी जेव्हा वैतागून काशीला गेले होते. आणि जेव्हा वैतागून काशीला गेले तर खूप थकले, दमले आणि चालत चालत हरिश्चंद्र घाटावर समोर ज्या शिवलिंगाच्या समोर एक कुंड आहे जिथे सगळेजण तांत्रिक क्रिया करतात किंवा साधना करतात, तिथे समोर येऊन बसून घेतलं मी शांत पद्धतीने. तिथेच समोर एक अघोरी साधू बसलेले होते काळ्या कपड्यांमध्ये, आणि त्यांनी माझ्याकडे पाहून मला बोलावला. माहित नाही माझ्यात ती शक्ती आली, पण मी उठून त्यांच्याकडे गेले. म्हणजे मी घाबरले तर खूप होते, बिकॉज माझ्यासाठी तो प्रसंग भयंकर होता की मला कोणीतरी बोलवलंय आणि मी जाणार आहे. तर मी तिथं त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांनी माझ्या कानामध्ये सांगितलं की तुला तिथे वरती जे शिवलिंग आहे तिथे बसून ओम नमः शिवायचा जाप करायचा. आता जेवढं मला माहिती आहे त्या पद्धतीने ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला गुरुकडूनच जाप मिळतो. तर त्याच दिवशी मला माझे गुरु मिळाले होते. मी तिथून त्या शिवलिंगाजवळ जेव्हा गेले आणि जाप करण्यासाठी जेव्हा शिवलिंगासमोर बसणार, तर समोर बघते तर ते साधू तिथे नव्हते. म्हणजे मी लटलट कापायला लागले होते आणि मी शिवलिंगाकडे बघून जेव्हा नामस्मरण ते ओम नमः शिवाय सुरू केलं, तर ते साधू मला त्या शिवलिंगात दिसत होते. मी घाबरून गेलेली होती. आणि मी जेव्हा तिथून तारापीठला गेले, तारापीठ कलकत्त्यामध्ये तारापीठ आहे कलकत्त्याजवळ, तिथे तारापीठमध्ये महास्मशान आहे. वैतागून तिथे जाऊन बसले, कारण मी लिटरली घाबरलेले होते. आणि स्मशानामध्ये जेव्हा माणूस खूप वैतागतो ना, तेव्हा सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह एनर्जी स्मशानातच असते. अच्छा. तुम्ही त्याला नेगेटिव्ह म्हणता. 7 नंतर लोक स्मशानात जायला घाबरतात, पण महास्मशान असं आहे तिथे, मणिकर्णिका घाट किंवा तारापीठचं महास्मशान, की त्या स्मशानामध्ये, बडा स्मशानमध्ये तुम्हाला बामाखेपांच्या समोर, समाधीसमोर जेव्हा बसाल तेव्हा तुम्हाला ती भीती निघून जाते तुमच्या मनातली. रात्रभर स्मशान चालू असतं ते. तिथे एका पायरीवर बसले आणि माझ्या खांद्यावर एक हात आला 20-22 वर्षाच्या मुलाचा. आणि मी जेव्हा मागे वळून पाहिलं तर त्यांनी विचारलं, मला शोधत आहे का, हिंदीमध्ये, मुझे ढूंढ रही हो क्या. आणि मी तेव्हा पुरुषी वेशात होते ना, मला मुझे ढूंढ रही हो क्या. तर त्याच दिवशी मी स्त्री झाले होते खरं तर. त्यांनी स्वतःहून ओळखलं तुम्हाला. हो, आणि त्यांनी बोललं की तू मुझे ढूंढ रही है क्या. आणि मी म्हटलं नाही, वो मुझे बाबा मिले थे.
तो मैं डर गई थी, तो मैं इसीलिए यहाँ आके बैठी कि यार डर मेरा कम हो जाएगा. तर त्यांनी मला एक साधना दिली ती म्हणे उस दिन काशी में भी मैं ही मिला था. तेव्हा वय वेगळं होतं, आज अचानक 19-20 वर्षाचं वय होतं. आणि त्यांनी मला एक साधना दिली 5.5 महिन्याची आणि ते करायला सांगितलं, अनुष्ठान करायला. मी आले आपली शांत झालं होतं डोकं बऱ्यापैकी माझं. मला नवी उमेद आली होती की कोणीतरी आपल्या खांद्यावर हात ठेवलाय, आता मी एकटी नाहीये. काही दिवसांनंतर 5.5 महिन्यानंतर जायला 15-1 दिवस उशीर झाला आणि मी पुन्हा कलकत्त्याला तारापीठमध्ये गेले. जेव्हा तारापीठमध्ये गेले तर तिथे तारापीठमध्ये त्यांना सगळा स्मशान शोधून झाला मी, पण म्हणजे तो मुलगा दिसणारा व्यक्ती मला नाहीच भेटला. मी पुन्हा बामाखेपाजींच्या समाधीसमोर पायऱ्या आहेत बसायला, तिथे जाऊन बसले. तर एक वयस्कर हात 91 वर्षाचे म्हातारे असतात ना, तो हात पुन्हा ह्याच खांद्यावर आला आणि मी जेव्हा मागे वळून पाहिलं तर मी थोड्या वेळ घाबरले, कारण तो एक म्हणजे भयंकर साधू होता. की डोक्यावर केस नव्हते, व्हाईट दाढी होती, काळे कपडे घातलेले होते, थोडी जर्जर अवस्था होती. आणि मी त्यांना विचारलं, नहीं पहचाना? तो म्हणतो, तूने नहीं पहचाना? मैंने तो तुझे पहचान लिया. साधना हो गई, तू लेट हो गई. मी म्हटलं नहीं, वो मुझे एक गुरुजी ने दिया था. अरे मैं ही हूँ, मेरी साधना के लिए कोई उम्र या मेरी कोई उम्र नहीं है. आणि ती साधना मी त्यानंतर लिटरली रिक्कीजी 9 महिने बडा स्मशानमध्ये राहिले. आजही तिथली लोक मला नावाने ओळखतात. आणि मी 9 महिने तिथे होती त्या 90 वर्षाच्या व्यक्तींबरोबर. शेवटला ज्या दिवशी शेवटचा लास्ट डे होता, त्या लास्ट डेच्या दिवशी जेव्हा मला त्यांनी सांगितलं की समोर एक समाधी आहे आणि बामाखेपाजींचे हे कर, तर तेव्हा मी तिथे गेले. तिथून आल्यानंतर पाहिलं तर तोच 90 वर्षाचा म्हातारा जो होता ते म्हणजे गुरु आता अगदी जर्जर अवस्थेत होते. तुम्ही कंकाली कालीचा फोटो पाहिलाय का? कंकाली काली जे पूर्ण हाडाचा सापळा असतो, तेच 90 वर्षाचे ग्रहस्थ त्या अवस्थेमध्ये तिथे झोपलेले होते. आणि मी त्यांचा आशीर्वाद घेतला. तर ते म्हणे, मी सांगितलं होतं ना की मला वय नाहीये, आणि सांगितलं की पुन्हा जा त्या समाधीला, पुन्हा स्पर्श करून ये, डोकं टेकून ये. मी पुन्हा त्या समाधीला स्पर्श करून आल्यानंतर मी अख्खी रात्र त्यांना शोधत होती, पण ते अख्खी रात्र ते मला सापडले नाही. जेव्हा मी तिथे बसलेल्या एका बाबांना विचारलं की असे व्यक्ती आहे आणि ते मला नाही भेटत आहे, त्यांनी मला त्या समाधीवर डोकं टेकवायला लावलं होतं. तर ते म्हणे त्यांना शांत होऊन 6 वर्ष झालीत. जी व्यक्ती हयात नाहीये त्या व्यक्तीने मला ह्या घटना माझ्यासोबत केल्या, पण ती व्यक्ती मला पुन्हा भेटेल की नाही याची मला शाश्वती नव्हती. पण पुन्हा एकदा हरिश्चंद्र घाट आणि मणिकर्णिका घाट आला की मणिकर्णिका घाटावर एखादा ॲक्सिडेंट होणार आहे आणि ते तुम्हाला तीच व्यक्ती एका वेगळ्या अघोरी स्वरूपामध्ये येऊन सांगते. बरोबर त्याच दिवशी त्याच परिस्थितीत तसाच ॲक्सिडेंट झाला घरातल्या व्यक्तीचा, आणि ती व्यक्ती मला फोन आला की तुम्हाला येऊन बॉडीज घेऊन जायची. पण मला त्या व्यक्तीने सांगितलेलं होतं की ॲक्सिडेंट होईल भयंकर, पण तो मरणार नाही, पण तो त्याच्यानंतर तो सुधरेल. झालं, तो सुधरला, आता छान जॉबवर आहे मस्तपैकी. घरामध्ये एखादं बाळ होणार आहे तर डॉक्टर पण एवढा नाही सांगू शकत मुलगा की मुलगी, पण त्यांनी मला एक्झॅक्ट सांगितलं की 9 जूनला दुपारी 12 वाजता तुमच्या घरात एक मूल जन्माला येणार आहे, त्याचं नाव तू रुद्र ठेव. आज माझ्यासोबत जो रुद्र फिरत असतो किंवा माझ्यासोबत तुम्ही त्याचे खूप सारे व्हिडिओज पाहिले असतील, तो रुद्र माझ्या त्या गुरूंनी नाव ठेवलेला रुद्र आहे आणि माझ्या त्या गुरूंनी 9 तारखेला 12 वाजता तो रुद्र होणार आहे असं सांगितलं. 2 वर्ष झाले आता तो रुद्र, आणि तो होण्याच्या 2 महिने अगोदर आम्हाला माहिती होतं की घरात मुलगा होणार आहे आणि त्याचं नाव रुद्र ठेवायचंय. जन्माच्या आधी नाव ठेवलेला मुलगा आहे तो रुद्र. बापरे, हे चमत्कारच झाला. कुंभमध्ये आकस्मिक जेव्हा सगळी ती गर्दी झाली होती, चेंगराचेंगरी, तेव्हाही एक अघोरी साधू, नागा साधू आले आणि त्या नागा साधूंनी मला लक्ष्मी नावाने हाक मारली. मी तर ओळखत नाही कोणाला, पण त्यांनी मला हाक मारली होती लक्ष्मी, आणि त्यांनी सांगितलं की आधी तू जाऊन तुझ्या गुरूंजवळ सुरक्षित जाऊन बस. आणि जेव्हा मी तिथून उतरले, काही नागा साधू तिथपर्यंत घेऊन गेले, आणि जेव्हा तिथे आतमध्ये घुसले तेव्हा मी पाहिलं की जुना आखाड्याच्या सगळ्या गेट्स बंद आहेत आणि सगळे अघोरी साधू, नागा साधू सगळे आतमध्ये आहे, बाहेर तर कोणी गेलंच नाही. पण मला भेटलेले साधू कोण होते? ते आता आपण जसं बोललो होतो की आपण मणिकर्णिका घाटाबद्दल बोललो होतो, ते खूप पवित्र स्थान मानलं जातं. आपण तिथे बघतो की खूप लोक असं म्हणतात की त्यांना तिकडे मरण यावं, तर ते त्यांना मोक्ष प्राप्ती होईल. तिकडे खूप सारे असे इवन असे जागाही आहेत जिथे लोक मरणाची वाट बघतात.
असं काय आहे त्या जागेत? आणि दुसरं म्हणजे आपण ते बघतो तिकडे अघोरी वगैरे ते ते सगळे लोक असतात. आता असं जे आपण नॉर्मल जे समाजात राहणारे माणसं आहेत ते तर त्यांना बघून खूप घाबरतात आणि ते पण त्यांच्या मागचं इतिहास काय आहे आणि ते कोण आहेत? हे बघा, सगळ्यांना स्मशानात भीती वाटते, मी मगाशी सांगितलं नॉर्मल पर्सन्सला. पण तुम्ही कधी काशी क्षेत्री जा, तिथे जो मणिकर्णिका घाट आहे, खरं तर मणिकर्णिका घाटाच्या ठिकाणी पार्वती देवींचं कुंडल पडलं होतं आणि त्या तिथे आल्या होत्या आणि म्हणून त्याला मणिकर्णिका म्हणजे कर्णिका म्हणजे कानाचा मणी पडला होता, म्हणून ते कुंडल पडल्यामुळे तिथे मणिकर्णिका घाट झाला. आणि त्या ठिकाणी काशी ही सनातनामध्ये कुठेही पृथ्वीवर नाही असा उल्लेख आहे आणि काशी ही भगवान शिवशंकरांच्या त्रिशूळावर आहे असं सगळं आजही सगळे साधू संत अघोरी मानतात. आणि असं म्हणतात की साक्षात कालभैरवजी आणि भगवान विश्वनाथजी आजही काशीमध्ये चराचरामध्ये तुम्हाला कुठे ना कुठल्या स्वरूपात भेटतात आणि त्या जागेसारखं जी पृथ्वीवर जागा नाहीये असं मानणारे सगळे साधू संत ते तिथे येतात. आणि मणिकर्णिका हे महास्मशान आहे, तिथे जो मृत्यूला कवटाळतो त्याला स्वयं भगवान शिवशंकर कैलासवासी घेऊन जातात. आणि ही धारणा आजही आहे त्यांना, म्हणजे त्यांना स्वर्ग नरक ह्या गोष्टीच नाही, ते डायरेक्ट कैलासात जातात. जसं हरिद्वार आहे तसं काशीचं मणिकर्णिका घाट आहे. हरिश्चंद्र घाट पण सेम तसंच आहे, जिथे हरिश्चंद्र राजा डौम बनून आपल्या स्वतःच्या मुलाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सुद्धा हे करू शकले नव्हते आणि तिथेच त्यांनी ते शिवलिंग स्थापन केलं होतं. तर त्या 2 जागा काशीमधल्या अशा आहेत मणिकर्णिका घाट, की त्या ठिकाणी जर तुम्हाला तुमचं अस्थि विसर्जन झालं तर किंवा तुमचं अंत्यसंस्कार तिथे झाला तर साक्षात भगवान विश्वनाथ म्हणजे साक्षात बाबा शिवशंकर तुम्हाला स्वतः कैलासी घेऊन जातात, ही मान्यता आहे. आणि मीही ते मानते, कारण आपल्या सनातनामध्ये या गोष्टींना खूप सारे दाखले आणि पुरावे दिलेले. बरोबर. आणि हा जो टर्म असं अघोरी, आता आपण बघतो त्यांना तर ते खूपच एकदम भयंकर एकदम तशा रूपात असतात, त्यांच्या पूर्ण अंगाला त्यांनी राख लावलेली असते आणि ते सर्व. तर ते नक्की कोण आहेत? आणि आपण ते बघतात की ते क्रिया वगैरे ही खूप साऱ्या गोष्टी करतात, त्यांना खूप काही माहिती असतं. एका नॉर्मल त्यांनी हे सगळं जे भूलोकी आयुष्य आहे ते सगळं त्यांनी टाळलेलं असतं आणि ते वेगळ्याच त्यांच्या एका वेगळ्याच प्रवासावर असतात. तर ते कोण आहेत? बायको घरामध्ये मी खूप छान असं लोकांना कळेल असं उत्तर देते आता, की बायको कशी राहते जसं तिच्या नवऱ्याला आवडतं तसं, बरोबर. नवऱ्याला जो कलर आवडेल, नवऱ्याला जसा शृंगार आवडेल तशी पत्नी राहत असते. माझ्या देवाला जे आवडतं ते मला आवडणार ना. सो अघोरी साधू काय करतात, त्यांचे देव म्हणजे भगवान शिवशंकर, माझा देव भगवान शिवशंकर जर राख लावतो आणि त्यालाच तो सोन्याचं वस्त्र समजतो, माझा देव जर गांजा ओढतो आणि त्यालाच तो तल्लीनता समजतो, हा अघोरी साधू पण त्याच पद्धतीने राहतात. भगवान शिवशंकरांना रुद्राक्ष प्रिय आहेत, त्यांना रक्षा प्रिय आहे, त्यांना आपण त्याला सोमरस म्हणतो पण त्यांना ती मदिरा प्रिय आहे. म्हणून सगळे अघोरी साधू तुम्हाला तशा कंडिशनमध्ये दिसतील. आणि भगवान शिवशंकर जितके भोळे आहेत तितके क्रोधी पण आहेत, कारण ते प्रलयंकर आहेत. या पृथ्वीवर विनाशाचं कार्य त्यांच्याकडे दिलेलं आहे. तर भगवान शिवशंकर जे आहेत ते ज्या स्वरूपामध्ये आहेत त्या स्वरूपामध्ये अघोरीची साधना जेव्हा कंप्लीट होते ना, अघोरी पण त्याच स्वरूपात असतो. तो शीघ्रकोपी पण असतो आणि त्याला पटकन कोणावर दया पण येते म्हणून. आणि अघोरी आता दशमहाविद्यांमध्ये जसं तुम्ही दशमहाविद्या आहे त्यातली काली किंवा तारा म्हणजे तारापीठ बद्दल सांगितलं किंवा काली साधना आहे, तर या काली साधनेमध्ये एक प्रकार आहे अघोरी, जो तंत्र साधनेचा प्रकार आहे. अघोरींचं अधिष्ठाता दैवत जरी शिवशंकर असले तरी ते शक्तींची उपासना करतात, म्हणजे कालींची किंवा मा तारांची उपासना करतात. त्यांना आपण अघोरी म्हणतो, जे भगवान शिवशंकर, स्मशान, मा तारा आणि मा कालींच्या उपासकांपैकी असतात. अघोरी म्हणजे फक्त अघोरी असा प्रकार नसतो, अघोरीमध्ये खूप सारे प्रकार असतात. पण त्याच्यामध्ये एक साधी साधना झाली पूर्ण की ते अघोरी असतात, शव साधक असतात, कापालिक साधक असतात, स्मशान साधक असतात. मी सगळ्यात कापालिक सगळी पूर्ण साधना झाली की मग कौल बनतात. ते तर आजकाल कोणाला कापालिक किंवा कौल कोणाला दिसतच नाही. पण ह्या साधना ज्या आहेत ह्या एकांतामध्ये करणं म्हणजे शांतता हवी असते म्हणून केलं जातं. आणि जेव्हा ते या साधना करत असतात तर ते साक्षात भगवान शिवशंकरांसोबत विलीन असतात.
आता आपण जे पाहतो ना आपण, की आपण म्हणतो त्यांना मांस खातात, मच्छी खातात किंवा ते प्रेतावर असलेल्या गोष्टी खातात, प्रेत खातात, जळालेलं प्रेत खातात किंवा आपण पाहतो की गांजा, सिगरेट, दारू या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला जातो, की हे करतात, ते करतात. खूप सारे साधू संत आहेत. तुम्ही जेव्हा पण पाहा ते त्यांच्या हातात तुम्हाला गांजा, चिलीम दिसेल. हे बघा, भगवान शिवशंकरांची शांतता साधना, जेव्हा तुम्ही साधना करणार असाल तेव्हा तुम्हाला फक्त साधना आणि तल्लीनता पाहिजे असेल. आणि असं मानलं गेलंय की अघोरी साधूंकडनंच हे मी ऐकलंय आणि त्यांनीच मला हे सांगितलंय, की असं मानलं गेलं आहे की ती शांतता आणि ती तल्लीनता फक्त गांजामुळेच मिळू शकते. म्हणून ते एक तल्लीन होऊन जातं, एक तंद्री लागते त्यांची आणि त्या तंद्रीमध्ये ना ते त्यांच्या साधनेमध्ये व्यस्त असतात. आणि त्यानंतर तुम्ही मग स्मशानामध्ये तर भरपूर साधना आहे. मग स्मशानामध्ये भैरव साधना आहे, स्मशान साधना आहे, शव साधना आहे, कापालिक साधना आहे. ह्या सगळ्या साधना त्या वेगवेगळ्या पद्धतीने करतात. पण इथे श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा पुन्हा एकदा एक भाग येतो, की हे बघा श्रद्धा काय आहे, की सनातनामध्ये अघोर साधना एक वेगळा प्रकार आहे. अघोर म्हणजे जे पुण्यवान आहेत, ज्यांना कुठल्याही गोष्टीचा लवलेश नाही, जे शेवटाला म्हणजे मोक्ष प्राप्तीकडे जाण्यासाठी जे लोक हे करतात ना, ते अघोरी असतात. आणि अघोरीचा सगळ्यात शेवट असतो मोक्ष. आणि त्यावेळी ते कंकाली कालीला साक्षात सिद्ध करतात आणि कंकाली काली साक्षात त्यांना मोक्ष देतात. कंकाली कालीचा मोक्ष हा सगळ्यात शेवट असतो अघोरींसाठी. पण त्यांची साधना भैरव तंत्रापासून सुरू होते, भैरव साधनेपासून सुरू होते. स्मशान साधनेवर, शव साधनेवर, कापालिक साधनेवरती ते स्मशानामध्ये बसून करतात, कारण ते मान्य करतात की आमचा देव स्मशानात राहतो, आमच्या देवाला स्मशान प्रिय आहे, आमचा देव डोंगरांमध्ये राहतो, आमच्या देवाला डोंगर प्रिय आहे. म्हणून तशा शांत ठिकाणी ते साक्षात भगवान शिवशंकरांना त्या तंद्रीमध्ये शोधत असतात आणि त्या साधनेमध्ये ते अगदी तल्लीन झालेले असतात. आणि अघोरींबाबतीत लोकांमध्ये खूप निगेटिव्हिटी आहे, की अघोरी हे करतात, ते करतात. नाही, तो जो जंगलात राहतो त्याला जे मिळेल ते तो खातो. बऱ्याच वेळेला अघोरी अनेक दिवस महिने काही खातही नाहीत, कारण ते त्या तंद्रीत असतात. तुम्ही बरेच अघोरी पाहिले असेल की अगदी म्हणजे हडकुळे होत चाललेले असतात. हा त्यांचा मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे, कारण अघोर साधना ही मोक्षासाठी शेवटचा पर्याय आहे. काही लोक तर त्यांचे आयुष्य एकदम हे मी मागे बघितलं होतं की एक अघोरी होते, त्यांनी त्यांचा हात गेल्या 10 वर्ष वर करून ठेवला. हठ योगी म्हणतात त्यांना. हा, तो हात एकदम विचित्र झाला, म्हणजे पूर्ण सुकला, त्याच्या अंगाचा भाग तो निघून गेलाय. साधू संत आणि हठयोगी हे आणि अघोरी हे खूप वेगळे असतात. अघोरी जे आहे, जे काळ्या कपड्यांमध्ये किंवा नग्न अवस्थेमध्ये किंवा पूर्ण भस्म लावलेल्या अवस्थेमध्ये ते तुम्हाला कशाही स्वरूपात दिसू शकतात. जे रुद्राक्षांच्या माळांचा शृंगार करतात, भस्माचा शृंगार करतात, त्रिपुंड लावलेलं असतं आणि सतत गांजा, त्यांच्या हातामध्ये चिलीम असते, सतत गांजा असतो. असं बरेच जण आत्तापर्यंत आपण हेच पाहतो आणि हेच अशा पद्धतीने ते राहतात, कारण त्या देवाला ते प्रिय आहे, ते त्या पद्धतीने राहतात. आता बरेच जण म्हणणार की सनातनामध्ये या सगळ्या गोष्टींचा कुठं काय लिहिलंय का, कुठं काय आहे. हो, सगळ्या गोष्टींना पुरावा आहे. जेव्हा तुम्ही अघोर साधनेशी रिलेटेड पुराणांचा तुम्ही वाचन करा, तुम्ही ब्रह्मपुराण वाचून पहा, कधी तुम्ही शिवपुराणामध्ये जाऊन पहा. भगवान शिवशंकर हे साक्षात सर्व भूतपिशाचांचे अधिष्ठात्री आहेत. त्यांच्या भगवान शिवशंकरांच्या लग्नाचं वर्णन आहे का शिवपुराणामध्ये कधी? शिवपुराणामध्ये जर तुम्ही भगवान शिवशंकरांच्या लग्नाच्या वरातीचं जर वर्णन ऐकलं तर सगळ्या डाकिनी, शंकिनी, डंकिनी, भूत, पिशाच, मुंजे, चेडे, गोटे हे सगळे त्यांच्या वराती मंडळींमध्ये होते आणि देव पुढे गेलेले होते. पण जेव्हा भगवान शिवशंकरांनी संपूर्णपणे सर्पाचा आणि भस्माचा जेव्हा त्यांनी शृंगार केला होता, त्यांनी व्याघ्रंबर जेव्हा हे केलं होतं म्हणून त्यांना व्याघ्रंबर म्हटलं गेलं, तर ते त्यांचा तो शृंगार आहे. आणि तशाच शृंगारामध्ये तुम्हाला साधू दिसतील, जसा माझा देव तशी मी. म्हणून अघोरी जे त्यांच्या देवाला प्रिय आहे त्या पद्धतीने राहतात. पण लोकांनी काही निगेटिव्हिटी दिली की ते अघोरी प्रकार असतो. मला ते समजत नाही का, काही समितीवाले लोक आहेत आणि बऱ्याच वेळेला श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग येतो आणि त्यांचं म्हणणं असतं की हे केलं म्हणजे अघोरी. सनातनात कुठेही कोंबडा, बकरा, बळी याबद्दल उल्लेख नाहीये. कुठेही षोडशोपचार पूजांमध्येही याचा उल्लेख नाहीये. भगवंत हा षोडशोपचार पूजेने प्रसन्न होत असतो.
मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 16 फळांच्या बळी दिलेल्या आहेत. त्यामध्ये मग नारळाची बळी आहे, कोवळ्याची बळी आहे, फळाची बळी आहे. परंतु त्यामध्ये कुठेही कोंबडा, बकरा किंवा कुठल्याही व्यक्तीच्या बळीचा उल्लेख नाहीये. ही अंधश्रद्धा आहे की आता कोंबडं केलं जातं आणि बकरं केलं जातं. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की गरोदर बाईला मारून टाकतात, कोवळ्या मुलींना मारून टाकतात, लहान मुलांना मारून टाकतात, किंवा 13 वर्षाच्या शहाणे झालेल्या मुलीला मारून टाकतात, पायाळू व्यक्तीला मारून टाकतात. या गोष्टींवर बंधन घालण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आलाय. कारण हे कुठे लिखित नाहीये, पण लोकांनी आपल्या स्वार्थासाठी ह्या गोष्टी अशा पद्धतीने फिरवून घेतल्या. याचा कुठेही सनातनामध्ये उल्लेख नाही. कुठल्याही शास्त्रामध्ये, धर्मामध्ये कोणी उल्लेख असेल तर त्यांनी मला तो दाखवा. बिकॉज ज्या पदावर बसली आहे त्या पदावर माझी ही जबाबदारी आहे की मी हिंदू सनातन धर्माचं सत्य, प्रचार आणि प्रसार हा योग्य पद्धतीने जसा आहे तसा पुराव्यानिशी दिला पाहिजे. म्हणून अघोरींबद्दल जर तुमच्यामध्ये गैरसमज असतील की अघोरी असे असतात, अघोरी तसे असतात, तर तो गैरसमज काढा. अघोरी साक्षात भगवान शिवशंकर असतात. ते कोणत्याही गोष्टीत फरक नाही करत. येस, त्यांना जे मिळेल ते खातात. जसं अघोरींसाठी कुठल्याही लिंगाचाही भेद नाहीये, ना स्त्री, ना पुरुष, ना किन्नर. एका अघोरींचा एक पॉडकास्ट पहा तुम्ही. मी त्या अघोरींना स्वतः भेटली आहे. पूर्ण भस्म लावलेलं असतं त्यांनी. ते म्हणतात की लोक ज्यांना छक्के किंवा गुड किंवा किन्नर म्हणतात ना, ते साक्षात भगवान शिवशंकर आहेत. कारण भगवान शिवशंकरांनी साक्षात जेव्हा अर्धनारीश्वर रूप घेतलं होतं त्यानंतर हे वरदानच आहे की स्त्री नाही पण पुरुष नाही अशा स्वरूपामध्ये जी व्यक्ती या पृथ्वीवर आहे ना, ती साक्षात अर्धनारीश्वराचं स्वरूप आहे. हे एका खूप मोठ्या कापालिक अघोरींचं वाक्य आहे. तुम्ही कुठेही युट्यूबवर या गोष्टी सर्च करा. युट्यूब सोडावं, पण तुम्ही त्यांना जेव्हा स्पष्ट एकदा कुंभ आता नाशिकमध्ये लवकरच येतोय, कुंभमध्ये या, मी भेटवते तुम्हाला. आणि त्यांच्या तोंडून कधी ऐका किन्नर देवतांबद्दल. कारण ते देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर हे देवश्रेणीमध्ये आहे. आम्ही माणूस योनीत नाहीच आहे. त्यामुळे स्त्री, पुरुष, किन्नर या लिंगभेदांपासून आम्ही खूप दूर आहोत. म्हणून लोकांमधले हे अघोरींबद्दल, किन्नरांबद्दल किंवा साधू संतांबद्दलचे गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. म्हणून अशा पॉडकास्टची खूप गरज आहे. तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं. आता जसं आपण अघोरीवर होतो तर असंही म्हटलं जातं की ते लोक खूप तंत्र विद्या वगैरे केली जाते आणि तंत्राचा असं आपल्या खूप पुराणांमध्येही उल्लेख आहे. त्याचं खूप चांगल्यासाठी त्याचा ते बनवलं गेलं असावं. पण मग जशी अशी वेळ येत गेली तर लोकांनी त्याचा दुरुपयोग करावा लागला. हा, इथे लोकांचा स्वार्थ किंवा दुसऱ्यांना फसवायला लागले त्या माध्यमातून. तर ते काय आहे, तंत्र खरोखर आहे आणि त्याचा कसा उपयोग केला जातो? बघा, दशमहाविद्या आणि तंत्र साधना या आहेत. दशमहाविद्या म्हणजे काय की उत्पत्ती त्यांची कामाख्यामध्ये. देवीचं जनांग जिथे आहे, जिथे आता अंबुबाची मेला चालू आहे, आणि त्या देवी रजस्वला जातात 3 दिवस. मंदिराचे कपाट बंद असतात, व्हाईट कपडा टाकला जातो. 3 दिवसानंतर कपाट उघडतात तर तो व्हाईट कपडा लाल रक्तरंजित झालेला असतो आणि तोच प्रसाद म्हणून तुम्हाला ते रक्तवस्त्र मिळतं. आणि तिथून उत्पत्ती आहे दशमहाविद्यांची. काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, कमलात्मिका, धूमावती, छिन्नमस्ता, बगलामुखी, या मातंगी, या सगळ्या देवींचा समूह जो महाविद्यांमध्ये मानला जातो तो समूह दशमहाविद्या आहे. आणि प्रत्येक देवीचं एक वेगळं वेगळं तंत्र, वेगळी साधना त्याच्यामध्ये दिलेली आहे. मग त्यामध्ये तंत्र, मंत्र आणि यंत्र या गोष्टी येतात. याचे ग्रंथ, पुराणांमध्ये याचे उल्लेख आणि याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. जसं तुम्ही त्याला करणी म्हणतात का, करणी शांब ऋषी होते. शांब ऋषींनी काही मंत्रांचा हे करून ठेवला, मंत्र लिहून ठेवले. ते मंत्र जे होते ते संस्कृतमध्ये होते. प्रत्येक साधारण व्यक्तीला ते मंत्र बोलणं तेवढं शक्य नव्हतं. पण नवनाथांनी काय केलं, तेच मंत्र बोली भाषेमध्ये केले आणि त्याला शाबर मंत्र म्हटलं गेलं आणि ते नाथ संप्रदायामध्ये शाबरी विद्या झाली. हे कालांतराने बदलत गेलं. करणी हा प्रकार फक्त महाराष्ट्रात करणी म्हणतात. करणी म्हणजे एखाद्यावर कुठली गोष्ट करणे. ते यूपी, बिहार, दिल्ली या साईडमध्ये, छत्तीसगड या आसाम या साईडमध्ये जा तुम्ही कधी, करणी हा प्रकार तरी ऐकलाय का तुम्ही? नाही. तिकडे काय म्हणतात, काला जादू. हे बघा, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि त्या देशामध्ये जशी जशी जिल्हा, तालुका, राज्य बदलत जातं तसं तसं भाषा बदलत जाते. म्हणून इकडेच आपल्या महाराष्ट्रात कोकणी
किंवा महाराष्ट्रीयन लोकांमध्ये कर्णी हा शब्द प्रयोग आहे. थोडे MP पासून बुरहानपूर पासून पुढे जा, तिकडे काला जादू आहे. त्यालाच आता लोकांनी मॉडर्नायझेशन करून उस पे ब्लॅक मॅजिक हुआ आहे, म्हणजे मीन्स करणी सांगता येते. पण त्या करणीमध्ये सगळे प्रकार आहेत. हे बघा, सात्विक आहे, तामसी आहे, वैदिक आहे आणि मग तांत्रिक आहे. आता तुम्ही बघता कुंडली बघणारे, हॉरोस्कोप बघणारे, रेखाशास्त्र असतं, त्याच्यानंतर वास्तुशास्त्र असतं, अंकशास्त्र असतं, त्या पद्धतीने जे सांगतात ते असतं सात्विक पद्धतीने सांगणं. मग कालसर्पाची पूजा, नारायण नागबळीची पूजा, पितृदोषाची पूजा, वास्तुपूजा, वास्तुवंदन, ग्रहपूजा, ग्रहशांती, ह्या सगळ्या त्याच पूजा वैदिक पद्धतीने केल्या जातात. म्हणजे अनुष्ठान केले जातात, होम हवन केले जातात, मग ते वैदिक पद्धतीमध्ये येतात. स्मशानांमध्ये बसून जे साधना करतात किंवा स्मशानांमध्ये ज्या पद्धतीने पूजा अर्चा केल्या जातात, मग तुम्ही थोडंसं तिकडे दुसऱ्या कास्टमध्ये जा की मौलाना फकीर जे आहेत ते जे कबरीशी रिलेटेड जे करतात, फकीर बाबा लोक जे असतात ते ज्या इलम पडतात आणि ते ज्या पद्धतीने त्यांचे गोष्टी करतात, तर ते त्या गोष्टींमध्ये येतं. ते आत्म्यांशी पिशाच्यांशी रिलेटेड गोष्टी ह्या तामसी पद्धतीमध्ये येतात. मग त्यामध्ये बळी वगैरे ह्या सगळ्या प्रकारांचा उल्लेख केला जातो. अनेक लोक आहेत तसं मानणारे. आणि मग तांत्रिक दशमहाविद्यांना म्हणतात. दशमहाविद्यांचा अभ्यास करतात, दशमहाविद्यांची साधना शिकतात, साधनेमधून ते सिद्धी प्राप्त करतात, सिद्धी प्राप्त करून ते अशा पदावर जाऊन पोहोचतात की ते साध्या स्पर्शाने, नजरेने, एखाद्या द्रव्याने सुद्धा वशीकरणाची ते ताकद ठेवतात. मग वशीकरणामध्ये खूप सारे दृश्य वशीकरण, पात्र वशीकरण, द्रव्य वशीकरण, यंत्र वशीकरण, मंत्र वशीकरण, पिशाच्च वशीकरण, मग त्या वशीकरणांच्या एक एक दृश्य वशीकरणामध्ये मग प्रेम वशीकरण, दाम्पत्य वशीकरण, संभोग वशीकरण, स्तंभन वशीकरण, हे खूप सारे, शत्रू वशीकरण, हे खूप सारे प्रकार आहेत. आणि हे लिहून ठेवलंय, हे मी लिहून नाही हे केलंय किंवा एखाद्या मॉडर्न बाबाने नाही त्याच्यावरती रिसर्च केलाय आणि हे केलंय किंवा कुठेतरी आहे म्हणून कोणाकडून ऐकून नाही झालंय. हे गुरूंनी शिकले, गुरूंनी वाचलं, गुरूंनी ते त्यांच्या आपल्या शिष्यांना दिलं. गुरु शिष्य परंपरेतून हे पुढे पुढे चालत आलं. ज्याला खूप जास्त डीपली घुसून ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या खोट्या बघायच्या असतात त्याने माझ्यासारख्या एखाद्या येड्याने जाऊन रिसर्च केला, संशोधन केलं आणि त्याने पाहिलं दशमहाविद्या काय असतात, त्यांची उत्पत्ती कशी झाली, तंत्र काय असतात, त्यांची साधना कशी केली जाते आणि त्यातून कोणाच्या मनावर कसा परिणाम केला जातो. वशीकरण म्हणजे काय? मग हे तंत्र मंत्र यंत्र आहेत ना सगळीकडे लिहिलेले. निळावंती ग्रंथाबद्दल सगळीकडे आहे. आता लोकांना ग्रंथ आणि निळावंती कादंबरी मधला फरक माहित नाही. ज्यांना निळावंती कादंबरी आणि निळावंती ग्रंथामधला फरक माहित नाही, त्या शाण्यांनी उगाच कमेंट्समध्ये येऊन बडबड करण्यात अर्थ नाही ना. अगदी बरोबर. मित्रांनो, आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, हा फक्त फर्स्ट पार्ट होता. कारण ताईंबरोबर आपण 2 एपिसोड रेकॉर्ड केलेले आहे आणि दुसऱ्या भागात आपण त्यांच्याकडून खूप हॉरर स्टोरीज आणि त्यांचे पर्सनल एका हॉस्पिटलमधले एक्सपिरियन्स वगैरे तर ऐकलेच, पण त्यात आपण खूप नॉलेजेबल गोष्टीही केल्या. तर तोही तुम्हाला नक्की आवडेल. तोही आपण उद्या किंवा परवामध्ये टाकणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि आपल्या इंस्टाग्रामवरही फॉलो करावं लागेल, कारण तिथे आपण टाकत असतो जेव्हाही आपला नवीन एपिसोड येतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि मजा करा यार. काळजी घ्या. आपण भेटू परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.